नमस्कार, आहार रसमध्ये तुमचं स्वागत आहे। जसं तुम्हाला माहिती आहे की आता आंब्यांचा सीझन सुरू झालेला आहे। सगळीकडे आपल्याला सर्व वेगवेगळ्या प्रकारचे हापूस आंबे म्हणा किंवा बदामी आंबे, वेगवेगळ्या प्रकारचे आंबे बघायला मिळत आहेत। तर त्याच निमित्त आजचा आपला व्हिडिओ आहे हॉटेल संस्कृतीच्या आमरस पुरणपोळी महोत्सवाला व्हिजिट। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया काय काय इकडे आपल्याला मिळतं। याआधी सुद्धा हा व्हिडिओ आम्ही शेअर केलेला आहे आणि आत्ताचा हा ताजा व्हिडिओ आपण बघत आहोत। तर हे रेस्टॉरंट जे आहे हे आहे त्र्यंबकेश्वर रोडवरती। त्र्यंबकेश्वर रोडवरती जाताना संस्कृती हॉटेल म्हणून तुम्ही गुगलवरती सर्च करू शकता मॅपमध्ये आणि हायवे टचच हे हॉटेल तुम्हाला दिसेल। ISO सर्टिफाईड आणि MTDCचं सर्टिफिकेशन भेटलेलं हे रेस्टॉरंट आहे आणि आपण असं म्हणू शकतो की जवळपास एक थीम रेस्टॉरंट आहे हे हॉटेल संस्कृती। आणि सध्या सुरू आहे 1 फेब्रुवारी ते 30 जून 2024 पर्यंतचा आमरस पुरणपोळी महोत्सव। तर नक्की इथे व्हिजिट करा तुम्ही। आणि जसं तुम्हाला बोर्डवरती दिसतच आहे माहिती बघायला मिळते आहे ह्या महोत्सवाची। आतमध्ये एंट्री केल्यावरती सुरेख असं ह्या बागेमध्ये मधून आपल्याला ह्या मामाच्या वाड्याकडे जायचं आहे आणि असं छान दगडी रस्ता इथे केलेला आहे। रेस्टॉरंटच्या बाहेर खूप सुरेख असे हे जुन्या टाईपचे फर्निचरनी सजवलेले सोफाज वगैरे आहे। वेटिंग एरिया असा अवेलेबल आहे आपल्याला। आणि हा जो पूर्ण वाडा आहे याला रेस्टॉरंटचं रूप दिलेलं आहे आणि मराठी पद्धतीने म्हणजे जसं आपण पाटावरती बसतो, चौरंगावरती ताट ठेवून जेवतो, ह्या पद्धतीने इथे जेवण आपण बसायची सिस्टीम केलेली आहे। थालीचे 2 प्रकार आहे। 350 रुपये ॲडल्टसाठी थाली आहे आणि लहान मुलं असतील तर 200-250 रुपयाची ही थाली आपल्याला मिळते बघायला। तर मराठमोळ्या पद्धतीने खाली बसून आपण पाटावरती आणि चौरंगावरती सुरेख असं हे ताटाची मांडणी केलेली असते आणि अशी ही अनलिमिटेड थाली आपल्याला इथे बघायला मिळते आहे। तर सुरुवातच त्यांनी पुरणपोळीपासून केलेली आहे। म्हणजे मांडे जे तुम्हाला माहिती असेल की मांडे म्हणजे पुरणपोळीचाच प्रकार असतो। खापरावरची ही पुरणपोळी असते आणि मोठ्या साईजमध्ये असते, पातळ अशी। तर मांड्यांचा हा प्रकार आहे। सोबत त्यांनी वाढलेला आहे ठेचा, शेंगदाण्याचा आणि मिरचीचा सुरेख असा ठेचा वाढलेला आहे आणि नागलीचे छोटे छोटे 2 पापड इथे आपल्याला दिलेले आहेत। आणि बसायची पद्धत मी सांगितलं की बैठक आहे, खाली बसून आपल्याला इथे जेवायचं असतं। तर जे एज्ड लोक असतील किंवा जे खाली बसू शकत नाही त्यांच्यासाठी चेअर टेबलची पण सोय इथे आपल्याला बघायला मिळते आणि तशी ते सोय करून सुद्धा देतात। तर अशी ही अनलिमिटेड थाली वाढायसाठी सुरुवात झालेली आहे। कुरडई पण आपल्याला आलेली आहे इथे ताटामध्ये आणि छान भजी पण आलेली आहे। कटाची आमटी त्यांनी इथे वाढलेली आहे आणि पाहिजे तेवढं तुम्ही त्यांना मागवून घेऊ शकता। तर ह्या वेळेचा रेट 350 रुपये आहे। पुन्हा एकदा मी इथे सांगते आहे। एक साधी पोळी पण त्यांनी आपल्याला इथे दिलेली आहे आणि ही आहे मिक्स भाजी, बटाटा, वाटाणे, टोमॅटोची अशी ही सुकी मिक्स भाजी। आणि आता आलाय हापूस आंब्याचा रस। अशा प्रकारे ही थाली पूर्ण वाढण्यात आलेली आहे। सोबतच त्यांनी थालीपीठ पण आपल्याला दिलेलं आहे। कोशिंबीर आहे काकडी टोमॅटोची, ही सुकी शेंगदाण्याची चटणी आणि बाजरीची भाकर। तर जवळपास थालीपीठ, भाकर, पोळी आणि पुरणाची पोळी तर असं सर्व इथे जिन्नस आपल्याला वाढण्यात आलेले आहे। आणि साजूक तूप पण ते वाढतात वरून रसावरती आणि पुरणपोळीवरती। तसं सुरेख जेवण केल्यावरती तुम्ही निवांतपणे इथे आराम करू शकता आणि बसायला बघू शकता तुम्ही। छान झोपाळे वगैरे आहेत, खाट इथे टाकलेले आहेत। ऊन असून सुद्धा झाडामुळे एक प्रकारचा गारवा इथे क्रिएट झालेला आहे। आणि जुन्या प्रकारची भांडी तुम्हाला बघायची असेल स्वतःला आणि लहान मुलांना सुद्धा दाखवायची असेल की जी आता लुप्त झालेली आहे किंवा जास्त दिसत नाहीत आपल्याला, तर इकडे ती भांडी पण आपल्याला तशी बघायला मिळते। इकडे एक आजीबाई छान त्या बाजरीच्या भाकरी टाकतायत आणि एका साईडला थालीपीठाचं तयारी सुरू आहे बनवण्याची। बाकी इकडे त्यांनी असा थीम पार्क बनवलेला आहे रेस्टॉरंटच्या बाहेर। तर वेगवेगळे आर्टिशन्स असतात, म्हणजे मडके बनवतानाचं दृश्य इथे त्यांनी क्रिएट केलेलं आहे। हनुमानाचं मंदिर आहे इथे दर्शनासाठी। बाकी लोखंडाचे अवजार आपण इथे बघायला मिळत आहेत इकडे। तर असे वेगवेगळे हट आणि थीम्स इथे बनवल्या आहेत जेणेकरून लहान मुलांना मोठ्यांना इथे ते माहिती स्वरूपात बघायला मिळते।
लोहाराचं काम कसं असतं, आपण अवजारं कशी बनवतो, शेतीची म्हणा बाकीची कुठली, तर त्याच्यासाठी सुद्धा इथे हे असं क्रिएट केलं गेलेलं आहे. विठोबा रुक्माईचं हे मंदिर आहे इथे छोटंसं. हायवे टच असल्याने सापडायला सोपं जातं आणि पार्किंगची रेस्टॉरंटच्या बाहेरच सोय आपल्याला बघायला मिळते. पुन्हा हे लाकडी कामाचं देखावा इथे उभारण्यात आलेला आहे. ज्योतिषाचं इथे एक काउंटर म्हणू शकतो किंवा एक ठिकाण आहे, तिकडे तुम्ही तुमचं भविष्य जाणून घेऊ शकता. आणि अशा प्रकारे हा भव्य परिसर आहे वाड्याच्या अवतीभोवती. सुरेख शेणाने सारवलेलं इथे परिसर आहे हा यांनी क्रिएट केलेला. आणि भरपूर झाडी असल्या कारणाने शुद्ध स्वच्छ हवा पण आपल्याला मिळते बघायला. तर असं हे आमरस पुरणपोळीचं फेस्टिवल आहे, 20 जूनपर्यंत आहे. तर जरूर व्हिजिट करा. तुम्ही नाशिकमध्ये असाल किंवा नाशिक फिरायला येणार असाल, प्लॅनिंगमध्ये असाल, मुंबई ठाण्यावरून जर कोणी येत असेल तर डेफिनेटली इकडे जरूर तुम्ही व्हिजिट करू शकता. अशा वेगवेगळे थीम्स आपल्याला इथे बघायला मिळत आहे. आणि हा आहे वाडा समोर दिसतोय तुम्हाला. हा रिअल वाडा आहे आणि त्याचंच रूपांतर आता रेस्टॉरंटमध्ये केलं गेलेलं आहे. आणि इव्हन ही चव जर तुम्हाला नसेल चाखायची तर ह्याच्या सुरुवातीलाच लेफ्ट हँड साईडला तुम्हाला भरपूर अजून वेगवेगळ्या प्रकारचे रेस्टॉरंट्स दिसतील. ते एकत्रितपणे संस्कृती हॉटेलमध्ये असे वेगवेगळे रेस्टॉरंट पण अवेलेबल आहेत. बैलगाडीची ओरिजिनल चाकं इथे ठेवलेली आहेत. आणि पुन्हा हे पूर्ण बगीचा आहे आणि इथे आहे गणपतीचं मंदिर. सुरेख अशी भली मोठी इथे मूर्ती आहे दर्शनासाठी. आणि हे आहे गणपती स्तोत्र इथे लिहिलेलं आहे. लहान मुलांना एक गाव कसं असतं याची हे ओळख करून देणारं ठिकाण म्हणू शकतो आपण. शहरात राहिल्यामुळे ज्यांना माहिती नसेल की गाव कसं असतं, वाडा कसा असतो, तर डेफिनेटली ती पण एक गोष्ट इथे आपल्याला अभ्यासायला मिळते किंवा बघायला मिळते. आणि इथे आहे गणपती स्तोत्र. स्वच्छ असा हा परिसर आहे. आणि ही कमान आहे, कमानीतून आता आपण बाहेर जात आहोत. तर असं हे ISO सर्टिफाईड रेस्टॉरंट आहे हॉटेल संस्कृती. त्याचं हे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट इथे त्यांनी लावलेलं आहे कमानीच्या भिंतीवरती. आणि सन्मानपत्र इथे लावण्यात आलेलं आहे फ्रेम करून मोठ्या अक्षरात. आणि तिथे लिहिलं आहे आपलं गाव. तर गावात असणारीच थीम एक गाव बनवलेलं आहे म्हणू शकतो आपण. आम्ही दरवर्षी आमरस महोत्सवाला ॲटलिस्ट व्हिजिट इथे करतो, कारण की एक प्रकारचं ऑथेंटिक जेवण पण आपल्याला मिळतं सणावाराला. आता जसं होळीचा सीझन होळीचा सण आहे तर भरपूर मोठमोठे म्हणजे कुटुंब आले होते. तर तुम्ही असं मोठे कुटुंब जर येणार असाल तर बुकिंग पण तसं करू शकता. तर त्याचे फोन नंबर्स पण तुम्ही जर चेक कराल तर तिथे फोन नंबर्स पण दिलेले आहेत. तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही चेक करू शकता. तर असं हे संस्कृती हॉटेलचं पुरणपोळी आमरस महोत्सवाचा हा व्हिडिओ मी इथे दाखवलेला आहे. जरूर व्हिजिट करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला
आहाररथ चॅनलला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आहाररथ चॅनलला डेफिनेटली सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचे फ्रेंड्स रिलेटिव्स कोणी नाशिक व्हिजिट करत असाल तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअरसुद्धा करा, म्हणजे त्यांच्या आयटिनरीमध्ये ही एक गोष्ट जरूर ॲड होईल. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.